दुःख संपून आनंदाची सुरुवात या राशींना मिळणार स्वामींची खास कृपा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जीवन म्हणजे संघर्ष आणि आनंद यांचं अद्भुत मिश्रण. काही क्षण असे येतात जेव्हा मनाला वाटतं की आता अंधारच अंधार आहे, काहीही बदलणार नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटतं तेव्हाच वरून एक अदृश्य हात पुढे येतो आणि म्हणतो, बाळा, मी आहे ना. हा हात म्हणजेच श्री स्वामी समर्थांची कृपा. त्यांच्या कृपेने जे अशक्य वाटतं ते शक्य होतं. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर जेव्हा संकट येतात तेव्हा स्वामींचं स्मरण केलं की आनंदाची नवी पहाट आपोआप उजाडते. आजचा हा क्षण नेमका तसाच आहे. काही राशींवर बराच काळ दुःख, संकट, अपयश, अडथळे आणि ताणतणावाचे ढग जमा झाले होते. पण आता हे ढग सरणार आहेत. या खास क्षणी स्वामी समर्थांचा अद्भुत आशीर्वाद त्या राशींवर पडणार आहे आणि सुरू होणार आहे नव्या आनंद युगाची सुरुवात. या राशींचं भाग्य खुलणार. 1. सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना गेले काही महिने मानसिक अस्थिरता, कामात अडथळे, नोकरीतील असमाधान आणि आर्थिक संकट भेडसावत होती. काहींना तर असंही वाटत होतं की आयुष्य कोलमडलंय, आता कुठून उठायचं. पण जसं सूर्यासोबत अंधाराचा लवलेशही टिकत नाही, तसंच सिंह राशीच्या जीवनात आता नवं तेज उजळणार आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद या राशीवर आता शुभ कार्य सिद्धी घेऊन येतोय. जे कामं कितीही प्रयत्न करून अडकली होती ती एका झटक्यात पूर्ण होणार आहेत. नोकरीत मोठी संधी, व्यवसायात नफा, घरात समाधान आणि मनात शांतता, हे सर्व काही मिळणार आहे. 2. धनुराशी. धनुराशीच्या लोकांचं मन खूप मोठं असतं. ते सतत इतरांना मदत करत असतात, पण स्वतःसाठी मात्र नेहमी संघर्ष करावा लागतो. मागच्या काळात या राशीच्या लोकांनी जे संकट, ताण, दगदग सहन केलीये ती थोड्या जणांना समजू शकते. पण आता चित्र पालटणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने धनुराशीला सुख समृद्धी मिळणार आहे. घरात बराच काळ थांबलेलं मंगल कार्य होईल, पैशाचा ओघ वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांतता मिळेल. आयुष्य नव्या रंगांनी उजळून निघेल. 3. मीन राशी. मीन राशीच्या लोकांचं मन समुद्रासारखं घोल असतं, पण या गहनतेत कधीकधी दुःखाचे तरंग उठतात. मागच्या दिवसात या राशीला नातेसंबंधांमध्ये गैरसमज, आरोग्याच्या समस्या आणि आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता. आता मात्र स्वामी समर्थांचा अदृश्य हात या राशीच्या डोक्यावर ठेवला आहे. पुढच्या काळात मीन राशीच्या जीवनात प्रेम, समाधान आणि स्थैर्य येणार आहे. ज्यांचं आयुष्य एकाकी झालं होतं त्यांना साथ लाभेल, हरवलेलं प्रेम परत मिळेल आणि घरात शांततेचं वातावरण निर्माण होईल. 4. वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांनी खूप परिश्रम केलेत, पण ज्या कष्टाचं फळ मिळायला हवं होतं ते मिळालं नाही. कधी पैशाची अडचण, कधी आरोग्याचे प्रश्न, तर कधी कौटुंबिक तणाव. या सगळ्यामुळे मन निराश झालं होतं. स्वामी समर्थ आता वृषभ राशीला फलप्राप्ती देत आहेत. जे बी इतके दिवस पेरलं दिलं होतं त्याला आता भरभराटीचं फळ मिळणार आहे. अचानक पैशांचा लाभ होईल, मालमत्तेसंबंधी वाद मिटतील आणि कामात यश लाभेल. 5. तुळ राशी. तुळ राशी म्हणजे संतुलन. पण मागच्या काळात या राशीच्या लोकांचं संतुलनच ढासळलं होतं. नातेसंबंधात कटुता, कामात अपयश आणि मनात अस्वस्थता, हे सर्व जणू त्यांच्या मागे लागलं होतं. स्वामी समर्थ आता या राशीवर विशेष आशीर्वाद आहेत. त्यांचा वरदहस्त तुळ राशीला नवीन सुरुवात देणार आहे. जुने प्रश्न मिटतील, नवे मार्ग उघडतील. ज्या गोष्टीत पराभव होत होता त्यात विजय मिळेल आणि सर्वात मोठं म्हणजे या राशीच्या लोकांच्या मनात पुन्हा सकारात्मकता फुलणार आहे. स्वामींची कृपा म्हणजे काय? स्वामींची कृपा म्हणजे फक्त भौतिक यश नव्हे, ती म्हणजे मनाची शांतता, कुटुंबातील ऐक्य, नातेसंबंधांतील प्रेम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संकटातून बाहेर पडण्याची ताकद. ज्या क्षणी आपण म्हणतो की मी एकटा पडलो आहे, त्याच क्षणी स्वामींचा हात आपल्याला उचलतो. आज ज्यांच्या राशींवर हा आशीर्वाद पडतोय त्यांचं आयुष्य खरंच बदलणार आहे. दुःखाचा अंत होऊन
आनंदाची नवी सुरुवात होणार आहे. या खास क्षणी सिंह, धनु, मीन, वृषभ आणि तुळ या राशीवर स्वामी समर्थांची दिव्य कृपा आहे. ज्यांनी आत्तावर अश्रू गाळलेत, अपयश पचवलंय, संघर्ष सहन केला आहे, त्यांच्यासाठी आता नवी पहाट उजाडली आहे. आता दुःख संपून आनंदाची सुरुवात होणार आहे. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.